पाहत रहा फक्त धर्मवीर न्यूज. आपलं गाव, आपली बातमी. निवडून येणार कोण? आमचा उमेदवार सुमित भाऊ अरुण कांबळेंचा. आमचे शिवसेना उपनेत्या छायाताई शिंदे यांची प्रभाग क्रमांक 4 मधील सुमित कांबळे यांच्या प्रचार कार्यालयास भेट. मिरज वृत्त. सविस्तर वृत्त असे की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या राष्ट्रीय उपनेत्या छायाताई शिंदे यांनी पक्षाचे अधिकृत उमेदवार सुमित अरुण कांबळे यांच्या प्रभाग क्रमांक 4 मधील दत्त कॉलनी मालगाव रोड येथील प्रचार कार्यालयास भेट दिली. कार्यकर्त्यांच्या अडीअडचणी जाणून घेऊन कार्याचा वाढता आढावा घेतला. प्रभागातील रखडलेल्या विकास, सत्तेत असतानाही मूलभूत सुविधा पासून वंचित राहिलेल्या नागरिकांच्या समस्या, उदाहरणार्थ रस्ते, लाईट, पाणी, ड्रेनेजचे सांडपाणी या समस्या जाणून घेतल्या. येणाऱ्या काळामध्ये सुमित कांबळे यांना निवडून दिल्यानंतर कोणत्याही समस्या उरणार नाहीत असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे पदाधिकारी व कार्यकर्ते सुमित कांबळे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून त्यांना निवडून आणू आणि त्यांच्या विजयाचा गुलाल उधळण्यासाठी आपण उपस्थित राहू असा विश्वासही छायाताई शिंदे यांनी दिला. यावेळी सोबत शिवसेना महिला आघाडी जिल्हा संपर्क प्रमुख सुजाताताई इंगळे, शहर प्रमुख बाळासाहेब हत्तेकर, बाळासाहेब टेंगले, शुभम गायकवाड, रोहित कांबळे, अभिजित भोसले, पांडू कोळी, शुभम गायकवाड, अभिजित चौगले, प्रमोद कपुरे, ऋषिकेश तासगावे यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. धर्मवीर न्यूज, विक्रांत लोंढे, मिरज. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिका 2026 मध्ये प्रभाग क्रमांक 4 मध्ये सुमित अरुण कांबळे हे वेल एज्युकेटेड उमेदवार आज आम्ही ह्या प्रभागातून दिले. 2 दिवसापासून आमचा प्रचार चालू आहे. प्रत्येक वॉर्डमध्ये उमेदवाराबरोबर आम्ही फिरतोय, अगदी जनतेपर्यंत जातोय. महिला असतील, सर्वसामान्य कुटुंबातील लोक असतील, जनता असेल, त्यांच्यापर्यंत घराघरात जाऊन आम्ही संवाद साधतोय. तर असा संवाद साधत असताना जे पहिले निवडणूक लढवून जे खुर्चीवर बसलेत आणि खुर्चीचा आनंद लुटतायत, तसं जनतेने दिलेल्या मताचा आनंद लुटताना जेवढा आनंद गुलाल खोबरं घेऊन घेतला तेवढा आनंद मला तर वॉर्डमध्ये फिरताना दिसत नाही. आज जनतेचे एवढे अनंत प्रश्न आहेत की असं गटर, मीटर, सगळे वॉर्डचे जे काय क्रिटिकल प्रॉब्लेम आहेत जे सॉल्व करायलाच पाहिजे होते, एकही प्रॉब्लेम शॉर्ट आउट झाला नाही. आज प्रभाग क्रमांक 4 मध्ये लोकांच्या बरोबर चर्चा करताना आजही लक्षात आहे, टँकर पुरवला जातोय, रस्ते व्यवस्थित नाही त्यासाठी मुरुम रस्त्यावर टाकला जातोय. अरे बाथरूम मधून, किचन मधून जर गटराचं पाणी कुटुंबांच्या घरात येत असेल तर तुम्ही कसली विकास कामं करता आणि कसला अजेंडा राबवता विकास कामाचा? तुमचं हे बोली भाषा, तुमची खोटारडे बोलणं, लाडक्या बहिणींना 1,500 देऊन आमिष दाखवणं, महिला वायबल करणं, आम्ही तुम्हाला पेन्शन चालू करू, आम्ही तुम्हाला एवढे पैसे देऊ. अरे 1,500 तुम्ही आमचेच आम्हाला देता, तुम्ही काय उपकार करत नाही. पण या भावनिकतेला हात घालून मताची जोगवा मागून, भीक मागून निवडून येऊन खुर्चीवर बसण्यापेक्षा विकास कामाला हात द्या. म्हणून मी प्रभाग क्रमांक 4 मधल्या जनतेला आव्हान करते की आमचे हे उमेदवार आहेत, हे उमेदवार वेल एज्युकेटेड आहेत. सुमित अरुण कांबळे यांचं मशालीचं चिन्ह आहे. या चिन्हाच्या पुढे बटन दाबून प्रचंड बहुमताने निवडून द्या, हे मी आव्हान करेन. कारण आम्ही तुम्हाला दारू देऊ शकत नाही, मटण देऊ शकत नाही, साड्या वाटप करू शकत नाही, पैसे तर मुळीच देऊ शकत नाही, पण प्रामाणिकपणे मशाल ही तुमच्या घरापर्यंत पोहोचवून तुमच्या विकास कामाला 100 नाही 1000% बांधील राहू, हे मात्र आम्ही आश्वासन देऊ शकतो. आणि दिलेले आश्वासन आम्ही आतापर्यंत पूर्ण केले. आमचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब ज्यावेळेस मुख्यमंत्री होते, 2.5 वर्षाचाच काळ त्यांना मिळाला, पण 2.5 वर्षाच्या काळामध्ये जे त्यांनी सांगितलं होतं की शेतकऱ्यांचा 7-12 कोरा करेन, लोक म्हणतात की उद्धव साहेब घरात बसून व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बोलत होते. अरे व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बोलत होते, त्यांनी जर जनतेतून व्यवस्थित काम केलं नसतं, कोरोना काळात जर व्यवस्थितपणे सहकार्य केलं नसतं, तर महाराष्ट्रात नंबर 1चे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे हे झाले नसते. कारण हा निकाल हा महाराष्ट्रानेच दिलेला निकाल आहे. म्हणून आमचे जे सर्वसामान्य कुटुंबातले जे उमेदवार आहेत, धडाडीचे आहेत,
तरुण तडफदार नेतृत्व आहे. तुम्हाला जर सगळ्या सुखसोयी करून घ्यायच्या असतील, प्रामाणिकपणे जर तुम्हाला त्यांना निवडून दिलं तर तुम्हाला जाब विचारायचा सुद्धा अधिकार आहे. पण जर तुम्ही कुणाच्या 500, 1000, 5000 मिंद झाला, तुम्ही 5 वर्ष महानगरपालिकेत खुर्चीवर बसलेल्या माणसाला जाऊन विचारू शकत नाही. पण आम्ही 1 रुपया देऊ बी शकत नाही. पण 5 वर्ष निवडून दिलं तर प्रत्येक ठिकाणी अडवून तुम्ही विचारू शकता, दादा तुम्हाला आम्ही मतदान केलंय, आमचं हे रोडचं काम आहे, रस्त्याचं काम आहे, पाणी प्रश्न आहे, मीटरचा प्रश्न आहे, गटारचा प्रश्न आहे, हे सडेतोड प्रश्न तुम्ही या उमेदवारांना विचारू शकता. आणि हेच प्रभाग क्रमांक 4च्या लोकांना मला सांगायचं आहे की एवढे सुशिक्षित उमेदवार आहेत, तुम्ही मशालीच्या बटनावर बटन दाबून प्रचंड बहुमताने निवडून द्या. आज आमच्या जिल्हा संघटिका सुजाता इंगळे आहेत, आमचे शहरप्रमुख आहेत, आमचे उमेदवार आहेत, आमचे शिवसैनिक आहेत, सगळेच्या सगळे आम्ही प्रामाणिकपणे तुमच्या ह्या निवडून दिल्यानंतर सगळ्या गोष्टीला आम्ही बांधील राहू एवढंच सांगते. प्रचंड बहुमताने त्यांना विजयी करा आणि प्रामाणिकपणेला न्याय द्या. मशाल आमची महानगरपालिकेमध्ये पाठवा एवढंच मी जनतेला आव्हान करेन. जय हिंद, जय महाराष्ट्र.